माझं नाव नरेंद्र पाटील आहे. माझी मुलगी पालवी नरेंद्र पाटील. अवघ्या 13 वर्षी तिचं मृत्यू झाला. पण मृत्यू झाला ही आमच्यासाठी दुःखद घटना आहे. पण एक दुसरी गोष्ट अशी की आमच्या इथं असं आहे की आमच्या घरी आमचे वडील, आमची आई, आमचे भाऊ बहीण, आमचा असा एक म्हणजे वडिलोपार्जित अशी हे आहे की कोणतीही वस्तू आपल्यात आली तर तिला थोडं तरी लोकांसाठी कामात यावं, गरजू लोकांना हे व्हावं. आणि दान ही सगळ्यात मोठी वस्तू मानली जाते. ती आपल्या लक्षात ठेवून वडिलांजवळ आम्ही डिस्कस झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं आपण हे सगळं करतच आलो आहोत आणि अजूनही करू. आणि आपण असं विचार करू की आपली मुलगी जिवंत आहे, आपली नात जिवंत आहे, असं समजून आपण हे करू. शरीर तर काय, शरीर एक वेळेस मातीत गेलं किंवा जाळलं तर हे चाललं जातं, बरोबर. परंतु जे त्याच्यातले अवयव ते दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतात. हे देऊ सगळं एक मतलब परमेश्वराने असं बनवलं आहे, माणसाला घडवलं आहे की तुम्ही मरून जा पण तुमचं अवयव जे कोणी गरीब असो, कोणी असो ज्याला नवजीवन हवं असतं त्याला आपण देऊ शकतो. त्यासाठी मग आम्ही हा निर्णय घेतला. आणि पालवी अशी मुलगी होती की जेव्हा पण तिला स्पोर्ट्स अँड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये भरपूर आवड होती. स्पोर्ट्समध्ये ती ऑलरेडी हे झाल्या अगोदर 8 दिवसापूर्वी तिचा खो खो आणि बॅडमिंटन या दोघी वस्तूमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिला स्थान भेटलं. त्यासाठी आम्ही बी खुश होतो, सगळं होतं. पण ही घटना झाली, हे दुःखद झाली. त्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की नेहमी अभ्यास करत असताना ती डिस्कस करायची की अवयदान कसं असतं, काय असतं. म्हणजे आपण मेल्यानंतर पण सायन्स सब्जेक्ट होता तिथं, आपण मेल्यानंतर आपलं कसं राहतं, काय असतं सगळं ती मतलब प्रश्नचिन्हित दरेक वस्तूला ती क्वेश्चन मार्क ठेवायचे की असं का, असं हे का. मग त्यामुळे आमच्या बी मनात आलं की आपण अवयदान करूया. आणि अवयदान हे चांगलं आहे. आपलं शरीर जातं पण आपले जे माणसं आहेत जे दुसऱ्यांना आपण जीव देऊ शकतो, प्राण देऊ शकतो, कोणाचे प्राण वाचवू शकतो, हे आपण कार्य करणं आमच्या पद्धतीने जेवढं झालं तेवढं आम्ही कार्य केलं आहे. जेवढे आम्ही असं म्हणजे हे केलं आहे, जिथं पालवीचं अंतिमविधी झाला आहे आम्ही आमच्या शेतातच अंतिमविधी केला, दुसऱ्या ठिकाणी नाही केला. हे पण आमचं एक हे आहे. त्यासाठी तिथं आम्ही तिथं चांगल्यापैकी स्मारक बनवणार आहेत. आणि तिथं आजूबाजूला तिला जी आवडती फळं आहेत, जसं चिकू, पेरू असतात तिला आवडतात, आंबे असतात तिला आवडतात, मोसंबी असतात, असे आम्ही जेवढे अवयव दान केले तेवढे आम्ही झाडं तिथं लावणार आहेत तिच्या अवतीभोवती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.